नमस्कार, I am Dashat Kale, Vinayak Vignan Mahavidyalaya Nandgaon Khandeshwar, District Amravati. Friends, now we will learn advantages and limitations of cost accounting. First of all, advantages of cost accounting. Cost accounting does cost assessment, cost control, cost report, etc. From these, the efficiency and profitability of the business. It is true because cost accounting main object cost ascertainment and cost control. या ठिकाणी उत्पादनासाठी येणारे खर्च निश्चिती, त्याचबरोबर त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्या संबंधीचे जे काही अहवाल आहेत, हे अहवाल त्या ठिकाणी जर प्राप्त झाले तर साहजिकच जे आपले बिझनेस आहेत, जे आपले व्यवस्थापन आहे, त्यांची एक फायदेशीर प्रॉफिटेबिलिटी आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा त्या ठिकाणी मदत होते. कॉस्ट अकाउंटिंगचा जर आपल्या व्यवसायामध्ये जर त्या ठिकाणी आपण यूज केला तर साहजिकच आपल्या उद्योगाला, आपल्या व्यवसायाला, व्यवसाय वाढीसाठी, व्यवसाय उद्योगासाठी, व्यवसाय विस्तारासाठी साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळू शकते. इट हेल्प्स टू फाइंड आउट प्रॉफिटेबल अँड नॉन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज. प्रॉफिटेबल अँड नॉन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज शोधण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग फायदेशीर त्या ठिकाणी आहे. आपल्या व्यवसायामधील हे कोणते त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी प्रॉफिटेबल आहेत आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज प्रॉफिटेबल नाही, हे शोधण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटची त्या ठिकाणी मदत घ्यावी लागते. जर आपण या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगची जर मदत घेतली तर प्रत्येक युनिटसाठी येणारा खर्च आपण साहजिकच कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोधू शकतो. इट हेल्प्स टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ प्रोग्रेस अँड ॲक्च्युअल रेकॉर्ड्स ऑफ कंपनी टू द क्रेडिटर्स, इन्व्हेस्टर्स, बँकर्स एक्सेट्रा फॉर नोविंग them financial strength of the company to offer financial support, investment and cost accounting मुळे प्रत्येक व्यवसायाचं किंवा कंपनीची जे काही प्रोग्रेस असेल किंवा ॲक्च्युअल रेकॉर्ड्स आहे कंपनीचं, ते आपल्याला त्या ठिकाणी माहीत होतं. माहीत झाल्यामुळे जे काही क्रेडिटर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, बँकर्स असतील, त्यांना त्या ठिकाणी हे माहिती जर त्यांना मिळाली तर आपल्या त्या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन किंवा स्ट्रेंथ त्या ठिकाणी वाढवण्यासाठी किंवा सपोर्ट आपल्या कंपनीला मिळण्यासाठी हे एक त्या ठिकाणी एक महत्त्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. नेक्स्ट इज इट हेल्प्स टू पीपल टू गेट्स बेटर क्वालिटी प्रोडक्ट और सर्विसेस ॲट फेअर प्राईस बाय द कंपनी. यस, कॉस्ट अकाउंटिंग ही एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस आहे जे की ग्राहकांना किंवा लोकांना योग्य किमतीत दर्जेदार उत्पादन किंवा सेवा मिळवण्यास त्या ठिकाणी मदत करते. साहजिकच आहे, हे ग्राहकाचा उद्देशच असतो कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचं उत्पादन त्या ठिकाणी खरेदी करणं. मग कंपनी त्या ठिकाणी ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी, ग्राहकांना समाधानी त्या ठिकाणी राहण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्शन त्या ठिकाणी तयार करत असतं. हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, इट हेल्प्स टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग अबाउट प्रोडक्शन, प्राइसिंग एक्सेट्रा. कॉस्ट अकाउंटिंगमुळे कोणत्याही प्रकारचे उत्पादन किंवा त्याच्या किमती इत्यादीबाबत निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनास त्या ठिकाणी मदत होते किंवा मदत त्या ठिकाणी मिळू शकते. कारण या कॉस्ट अकाउंटमध्ये जर आपण या ठिकाणी समोरचे जे आपण या ठिकाणी आपण थेरीज पाहत आहात, पण जेव्हा आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकली नॉलेज घेत असाल तेव्हा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर होऊ शकतात की यामध्ये प्रत्येक युनिटसाठी खर्च कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं. मग या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला समजल्यानंतर मग ते व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी कशी महत्त्वाची आहे ते आपल्या त्या ठिकाणी साहजिकच लक्षात येणार आहे. कॉस्ट अकाउंटिंग removes all types of wages and it is used material control system, therefore company gets optimum material immediately. साहजिकच आहे मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अपव्यय काढून टाकला जाऊ शकतो. तसेच मटेरियल सिस्टीमचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व प्रकारचे वेस्टेज काढून टाकले जाऊ शकतात. म्हणून कंपनीला तात्काळ इष्टम साहित्य त्या ठिकाणी मिळणार आहे. Here it helps for government to make policies like import, export, tariff, protections, taxation, granting of subsidies, make the settlement of dispute on the basis of study of cost trends of the business.
मित्रांनो आयात निर्यात शुल्क संरक्षण कर आकारणी अनुदान मंजूर करणे व्यावसायिक उत्पादन विषयी अभ्यासाद्वारे अशा प्रकारच्या धोरणासाठी सरकारला साहजिकच त्या ठिकाणी मदत मिळू शकते, कारण यामध्ये प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं. ॲनालिसिस झाल्याच्या नंतर सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी एक रिपोर्टिंग आपण त्या ठिकाणी अहवाल तयार करू शकतो. हा अहवाल जर आपण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला जर त्या ठिकाणी सबमिट केला तर साहजिकच गव्हर्नमेंट अशा प्रकारचे त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा त्या ठिकाणी मदत मिळते. इट हेल्प्स टू एम्प्लॉईज टू गेट बेटर वेज सिस्टीम, रिवॉर्ड्स, बोनस प्लॅन, सिक्युरिटी ऑफ द जॉब एक्सेट्रा. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक वेतन योजना, बक्षीस योजना, नोकरीची सुरक्षता इत्यादी मिळवण्यास त्या ठिकाणी मदत होते. एक साहजिकच आहे, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये असे बरेचसे त्या ठिकाणी वेज सिस्टीम त्या ठिकाणी आहे, आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे. कंपनीमध्ये योग्य कामासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तीसाठी योग्य काम हा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठेवून कर्मचाऱ्यांची अपॉइंटमेंट केली जाते. मग बऱ्याचशा कंपनीमध्ये जर कर्मचारी त्या लेवलचं काम करत असेल तर त्या लेवलचा त्या ठिकाणी त्याला बेनिफिट्स मिळायला पाहिजे, त्याची सॅलरी तशा पद्धतीनं असायला पाहिजे. बऱ्याचदा असं त्या ठिकाणी घडून येत नाही. हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात घेऊयात. एका कंपनीमध्ये ABC नावाचे 3 कर्मचारी आहेत. त्यांना रोज 8 तास त्या कंपनीमध्ये काम करायचे आहे. आणि त्यांना त्या ठिकाणी 8 तासामध्ये 100 जॉबचं टार्गेट कंपनीनं त्यांना दिलेलं आहे. नावाचा कर्मचारी 8 तासामध्ये 100 जॉब त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे जे काही कंपनीचं ऑब्जेक्ट आहे ते 8 तासामध्ये त्या ठिकाणी तो कंप्लीट त्या ठिकाणी करतो. B नावाचा कर्मचारी 8 तासामध्ये 120 जॉब त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे कंपनीचं टार्गेट 100चं असताना देखील ते 20 जॉब एक्स्ट्रा त्या ठिकाणी तयार करतो. C नावाचा कर्मचारी 8 तासामध्ये फक्त 80 जॉब त्या ठिकाणी तयार करतो. म्हणजे कंपनीनं जे टार्गेट दिलेलं आहे त्यापेक्षा तो कमी काम करतो. आता साहजिकच या आपण 3 कर्मचाऱ्याचं या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेत आहात. म्हणजे B नावाचा कर्मचारी कंपनीने दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त काम करत आहे. मग त्या कर्मचाऱ्यालाही इतर 2 कर्मचाऱ्या एवढंच त्या ठिकाणी पेमेंट आहे. मग असं का? म्हणून असे या ठिकाणी वेगवेगळे लेखक आहेत, वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्या ठिकाणी सिस्टीम तयार केलेली आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हल्से योजना आहे, रोहन प्लॅन योजना आहे, टेलरची त्या ठिकाणी योजना आहे, मेरिक गॅन्टची त्या ठिकाणी योजना आहे. यांना कर्मचाऱ्यांना योग्य ते मोबदला त्या ठिकाणी देण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेज त्या ठिकाणी शोधून काढलेले आहेत. आणि त्या आधारे कर्मचाऱ्याचा हेतू लक्षात घेऊन त्यांना कशा पद्धतीचा फायदा होईल हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला. हिअर बजेट अँड बजेटरी कंट्रोल इम्प्लिमेंट इफेक्टिव्हली बिकॉज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. साहजिकच मित्रांनो, एक बजेट म्हणजे आपण या ठिकाणी फ्युचरमध्ये तयार करत असतो. कोणत्याही प्रकारचं बजेट तयार करण्यासाठी आपल्याकडे त्या ठिकाणी एक पाठीमागच्या प्रिव्हियस इयरचं त्या ठिकाणी आपल्याकडे बॅकग्राऊंड असायला आवश्यक आहे. म्हणजे त्या आधारे आपण एक नवीन वर्षाचं बजेट त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि ज्या ठिकाणी जास्त खर्च आहे त्या ठिकाणी आपण त्याच्यावर नियंत्रणसुद्धा ठेवू शकतो. म्हणजे साहजिकच कोणत्याही प्रकारचं बजेट तयार करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या कॉस्ट अकाउंटिंगची त्या ठिकाणी गरज पडते. इट हेल्प्स टू रिड्यूस इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन चॅनल्स. या ठिकाणी साहजिकच कॉस्ट अकाउंटिंगचा जे उद्देश असतो ते खर्चाचे निश्चित आणि खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचा असतो. या ठिकाणी एक कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, एक रिडक्शन इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, एक प्रोडक्शन उत्पादनावर त्या ठिकाणी एक खर्च कसा कमी होईल आणि जे काही डिस्ट्रीब्युशनसाठी खर्च लागेल. जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एखादी कंपनी जर कंपनीमध्ये प्रोडक्शन तयार होत असेल तर तो कंपनीमधून डायरेक्ट ग्राहकाला त्या ठिकाणी सेल करत नाही. त्यासाठी ते एक सिस्टीम चॅनल्स असतं. जसं की फॉर एक्झाम्पल बजाज कंपनी असेल, बजाज कंपनीची ज्या ठिकाणी एक पल्सर गाडी असेल, पल्सर गाडी ही ज्या ठिकाणी तयार होते तिथून आपण खरेदी करू शकत नाही. कारण ते शोरूममध्ये त्या ठिकाणी आपल्याला जसं की एक डीलर्स असतात, शोरूम्स असतात. शोरूममध्ये एखाद्या ग्राहकाला जाऊन शोरूममधून गाडी त्या ठिकाणी खरेदी करावी लागते. मग हे जो खर्च आहे म्हणजेच कंपनीमध्ये तयार झालेली गाडी त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंटचा त्या ठिकाणी एक्सपेन्सेस असेल किंवा कॅरीज आउटवरचा एक्सपेन्सेस असेल. म्हणजे ते प्रोडक्शन तयार होऊन एखाद्या शोरूमपर्यंत जाण्याचा खर्च ते सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे. याच्यावरचा सुद्धा आपल्याला खर्च कसा कमी करता येईल हे सुद्धा आपल्याला
कॉस्ट शीटच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्षात. त्याचबरोबर आपण इतर फायदे काय आहेत त्यावर सुद्धा या ठिकाणी चर्चा करू. सामग्री, श्रम व संयंत्र याचा अधिकतम उपयोग घेणे हे सुद्धा त्या ठिकाणी शक्य होऊ शकतं. परिव्यय लेखाद्वारा सामग्री नियंत्रण प्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो. त्यामुळे सामग्री खरेदी करणं, संग्रहण करणं, निर्गमन क्रिया इत्यादी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे एक श्रम परिव्यय नियंत्रण तत्वाद्वारे श्रमिकांची योग्य निवड, कार्याचे वितरण, प्रशिक्षण, परिश्रमकाची त्या ठिकाणी योग्य पद्धत, अभिप्रेरणा इत्यादी विविध मार्गांचा अवलंब करून श्रमिकांची कार्यक्षमता वाढविण्याकडे लक्ष त्या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकतं. त्याचबरोबर नफ्या तोट्याचा अंदाज घेणे हे शक्य आहे. परिव्यय लेखाच्या मदतीने आठवडा, मासिक, त्रिमासिक कालावधीमध्ये किती प्रमाणात नफा प्राप्त झाला याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकते. एखाद्या उत्पादनापासून अपेक्षित लाभ प्राप्त होतो किंवा नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. व त्याचबरोबर त्या वस्तूचे उत्पादन त्वरित बंद करण्याचा निर्णय सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. साहजिकच एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या वस्तू जर उत्पादन होत असेल, त्या उत्पादनाला जर ग्राहकाच्या त्या ठिकाणी मार्केटमधून जर मागणी येत नसेल, डिमांड नसेल, तर असं उत्पादन त्या ठिकाणी कंपनी बंद करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकते. त्याचबरोबर परिव्यय लेखांकन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जमा खर्चाचे आकडे नेहमीच उपलब्ध त्या ठिकाणी आपल्याला असतात, आपण ते करू शकतो. त्याचबरोबर शासनाला अहवाल सादर करणे, उत्पादन परिव्ययाचे विश्लेषण करणे, धोरणाची आखणी करणे, बाजारपेठेविषयीची जी नीती आहे, जी धोरणं आहेत त्या ठिकाणी ठरवण्यासाठी किंवा परिव्यय लेखाचे सहाय्यभूत त्या ठिकाणी आपल्याला ठरवू शकतात. त्याचबरोबर विक्री मूल्याचे निर्धारण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचा एक ॲडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. आज व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये आपल्याला व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक उत्पादक वस्तूची विक्री कमीत कमी कशी ठेवता येईल याचा विचार त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांना करावा लागतो. म्हणजेच परिव्यय लेखाद्वारे परिव्यय मूल्य माहीत करून त्यावर विशिष्ट प्रमाणात नफा आकारून उचित विक्री मूल्याचे त्या ठिकाणी निर्धारण कंपनी त्या ठिकाणी करू शकते. अशा प्रकारे कॉस्ट अकाउंटिंगचे या ठिकाणी आपण फायदे पाहिलेले आहेत. आता आपण कॉस्ट अकाउंटिंगची मर्यादा काय आहे, कॉस्ट अकाउंटिंगचे लिमिटेशन्स काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू मेंटेन कॉस्ट द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. कारण प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला खर्च माहीत होतो, प्रत्येक युनिटचा खर्च या ठिकाणी माहीत होतो. परंतु हे सर्व करत असताना, ही सिस्टीम राबवत असताना तर आपल्याला या ठिकाणी सेपरेट कॉस्ट अकाउंटिंगची नेमणूक त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. मग त्यावरचे येणारा खर्च किंवा इतर जे खर्च असतात ते सर्व काय आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत. प्रिव्हेन्शन बाय एक्झिस्टिंग accounting staff of the business to install cost accounting system because of increased work activities and afraid about their job security. व्यवसायातील विद्यमान लेखा कर्मचाऱ्यांकडून खर्च लेखा प्रणाली स्थापित करणे प्रतिबंधित त्या ठिकाणी आहे. साहजिकच कर्मचाऱ्याकडून त्या ठिकाणी खर्च प्रणाली स्थापित करून त्या ठिकाणी एक प्रतिबंधित त्या ठिकाणी केली जाते. देअर इज नो एनी टूल फॉर हँडलिंग इन्फ्लेशनरी कंडिशन इन कॉस्ट अकाउंट. यामध्ये आपण जर या लिमिटेशनचा जर विचार केला तर साहजिकच महागाईच्या स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला टूल किंवा त्या प्रकारचं साधन त्या ठिकाणी अवेलेबल नसतं किंवा साधन त्या ठिकाणी राहतं. हिअर इट बिकम्स difficult to find out exact cost figures from calculation, classification of element of cost because of any conventions. बऱ्याच कन्व्हेन्शनमुळे खर्च निश्चिती, खर्चाचे वर्गीकरण, त्यातील वेगवेगळी घटक, त्यामुळे अचूक आकडेवारी त्या ठिकाणी शोधणं त्या ठिकाणी कठीण जात असतं. हे एक त्या ठिकाणी एक लिमिटेशन्स कॉस्ट अकाउंटिंगचं आहे. Cost accounting does the duplications of work, means it only rearrange the data and put front of management for decision making. यामध्ये कामाची डुप्लिकेशन माहितीची त्या ठिकाणी पुनर्रचना करणे व तसेच निर्णयासाठी व्यवस्थापनाला त्या ठिकाणी ठेवले जातं. हे एक त्या ठिकाणी एक मर्यादा कॉस्ट अकाउंटिंगची आहे. कारण यामध्ये कामाचं डुप्लिकेशन त्या ठिकाणी होऊ शकतं आणि डुप्लिकेशन झालेलं वर्क जर व्यवस्थापनासमोर जर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं तर बऱ्याचदा चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतात. देअर फाउंड लॅक ऑफ एक्सलंट स्टाफ फॉर कॉस्ट अकाउंटिंग टू द बिझनेस. यामध्ये चांगल्या कर्मचारी त्या ठिकाणी कमतरता. इतर मर्यादावर त्या ठिकाणी आपण थोडा प्रकाश टाकूयात.
मोठ्या उद्योगाकरताच त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग होऊ शकतो. जे छोटे उद्योग आहे, छोट्या उद्योगाकरिता कॉस्ट अकाउंटिंगची नेमणूक करणं, त्याचबरोबर जे काही कॉस्ट अकाउंटिंगच्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्या ठिकाणी होणं शक्य नसतं. म्हणून हे फक्त मोठ्या उद्योगासाठीच त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचा उपयुक्त आहे. परिचालन आय त्या ठिकाणी विचारात घेतली जात नाही. प्रशासकीय खर्चामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्याचबरोबर परिव्यय लेखांकन पद्धतीमध्ये गतकाळातील अनुमानावर आधारित तत्वावर लेखांकन केले जाते. अपरिचालन त्या ठिकाणी व्ययाचा समावेश होत नाही. परिव्यय लेखांमध्ये भांडवलावरील व्याज, कर, दंड आकाराचे त्या ठिकाणी शोधन असतात. कोणत्याही हानी त्या ठिकाणी असे खर्च विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे वस्तूच्या उत्पादनासाठी प्रत्यक्ष किती खर्च आला हे त्या ठिकाणी समजणं कठीण असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये एक कॉस्ट अकाउंटिंगचे फायदे आणि त्याचबरोबर त्याच्या मर्यादा आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. थँक्यू. धन्यवाद.